नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात सार्थक हा अण्णांना पुढे बसण्यासाठी सांगतो, तेव्हा मात्र रेश्माचा चेहरा हा पाण्यासारखा झालेला असतो, कारण तिनेच अण्णांना मागे बसण्यासाठी सांगितलेले असते। तेव्हा अण्णा मात्र लीनाला विचारतात की लॅम्प वॉक म्हणजे काय असते ग? तर लीना सांगते की एक एक स्पर्धक ज्यांनी साडी विणली आहे त्या अशा चालत चालत मस्त स्टाईलमध्ये पुढे येतात, त्यांना रॅम्प वॉक म्हणतात। तेव्हा मनोज मात्र सर्वांना शांत बसण्यासाठी सांगतो, रेश्मा मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असते। त्यानंतर इकडे आनंदीचा मेकअप चालू असतो आणि शकू तिला सगळा साज शृंगार घालीत असते। तेव्हा मात्र आनंदीने जी साडी विणलेली असते ती साडी घातलेली असते। तेव्हा मात्र त्या साडीत आनंदीचे रूप मात्र खूप छान दिसत असते आणि शकू ते रूप बघून आनंदीला म्हणते की तू खरंच खूप सुंदर दिसते। तेव्हा शकू खुश होऊन आनंदीला म्हणते की आनंदी ताई, तू किती छान दिसतेस ग आणि कुणाची दृष्ट नको लागायला। तेवढ्यात तिथे रेश्मा येते आणि आनंदीवर जळत ती आनंदीचे जे काही सँडल असते त्याचा बेल्ट ती तोडून टाकते। मात्र आनंदीला याबाबत काही माहिती नसते आणि एक स्पर्धक येते आणि रेश्माला म्हणते की आता स्पर्धा चालू होणार। त्यानंतर इकडे कार्यक्रमाला सुरुवात होते आणि ऑर्गनाइज असतो तो स्पर्धेचे नाव आणि स्पर्धेविषयी सर्व माहिती सर्वांना सांगत असतो। तेव्हा कार्यक्रम बघण्यासाठी जे काही प्रेक्षक आलेले असतात आणि कार्यक्रमाचे जे काही जज असतात त्या सर्वांचे तो मनापासून आभार मानत असतो। त्यानंतर इकडे आकांक्षा आईला लवकर आटोपण्यासाठी सांगत असते। तेव्हा मात्र आई बाहेर येते, तेव्हा आई खूप छान दिसत असते। आकांक्षा म्हणते की आई, तू किती सुंदर दिसतेस ग आणि तुझ्या लेकाचा कार्यक्रम आहे, तू किती छान नटली। तर लगेच तर सुद्धा खुश होते आणि आकांक्षाला म्हणते की खरंच मला सार्थकचा खूप अभिमान वाटतो, कारण तो त्याच्या काकापेक्षा आणि वडिलांपेक्षा एक पाऊल पुढेच आहे आणि इतकी मोठी स्पर्धा माझ्या सार्थकने ही ऑर्गनाइज केलेली आहे, त्यामुळे मला खरंच ती बघण्यासाठी खूप आनंद आहे। तेवढे तिथे सुद्धा आठवण आलेली असते आणि सुद्धा म्हणते की आईला खूप उलट्या होतात, त्यामुळे ती नाही कार्यक्रमाला येऊ शकणार। तेव्हा वृंदा मात्र ही उलट्या होण्याचे नाटक करत असते, तर सुद्धा तिला आधार देण्यासाठी लागते आणि डॉक्टरांना फोन लावण्यासाठी सांगते। तेव्हा वृंदा मात्र गालातल्या गालात हसत असते आणि ह्या सर्वजणी किती छान नटून ह्या स्पर्धेसाठी चालल्या म्हणून तिला हसू येत असते। तेव्हा इकडे दुसरीकडे जो होस्ट असतो तो पुकारतो की आता प्रत्येक स्पर्धकाने पुढे यायचे आणि आपली साडी ही प्रेझेंट करायची आणि प्रत्येकाने रॅम्प वॉक करायचा असं सांगतो। तेव्हा लगेच प्रत्येक स्पर्धक हे स्पर्धेसाठी पुढे येत असतात। तेव्हा प्रत्येक स्पर्धकाने मात्र एकाचढ एक अशी साडी विणलेली असते। सार्थकला मात्र त्या सर्वांच्या साड्या खूप आवडतात आणि किती छान साड्या या सर्वांनी विणल्या असं तो सर्वांचे कौतुक करत म्हणतो। त्यानंतर मात्र इकडे अण्णा लीना हे सर्वजण आनंदी कधी येते आणि तिची साडी ती कधी ऑर्गनाइज करते याची वाट बघत असतात। तेव्हा मात्र आनंदी इकडे खूप घाबरलेली असते, कारण तिने हा रॅम्प वॉक कधीही केलेला नसतो। तेव्हा 12 स्पर्धक हे स्पर्धेसाठी ऑलरेडी तयार झालेले असतात आणि आनंदीचा नंबर मात्र 13वा असतो। तेव्हा कार्यक्रमाचे होस्ट हे आनंदीचे नाव घेऊन 13वी स्पर्धक येत असल्याचे सांगतात। तेव्हा आनंदीला बघून मात्र सर्वांना आनंद होतो आणि सर्वजण आनंदीला चेअरअप करत असतात। त्यानंतर इकडे रेश्मा आणि केदार हे एकमेकांना टाळ्या देत असतात आणि काही झाले तरी ही आनंदी मात्र स्पर्धा जिंकू शकणार नाही असे ते एकमेकांशी बोलत असतात। तेव्हा आनंदी मात्र खुश होऊन ती रॅम्प वॉक तयार करण्यासाठी निघलेली असते, मात्र तिचे सँडल हे मध्येच तुटते। तेव्हा आनंदी मात्र थोडी नाराज होते आणि 2-3 मिनिटं सुद्धा होतात, पण आनंदी मात्र काही येत नसते म्हणून स्पर्धक नाराज होतात। सार्थक मनात विचार करत असतो की आनंदीला नेमकं काय झाले। अण्णा सुद्धा आनंदीची वाट बघत असतात। तेव्हा अण्णा सानूला सांगतात की आनंदी आल्यानंतर खूप जोराजोराने टाळ्या वाजवायच्या। तर लगेच सानू म्हणते की हो अण्णा। तर मालती ही अण्णांना म्हणते की आनंदीला जमन का असे सर्व चालण्यासाठी। तेव्हा इकडे मात्र सर्वजण आनंदीच्या नावाचा हा पुकार करत असतात, मात्र आनंदी खूप घाबरलेली असते। तेव्हा आनंदी इकडे शकूला म्हणत असते की अगं आता सँडल तुटले मग काय करायचे। तर शकू सांगते की अगं आनंदी, तिकडे सर्वजण तुझी वाट बघत आहे। सर्व प्रेक्षक हे आनंदीची वाट बघत असतात आणि मनोज हा लीनाला म्हणतो की या आनंदीचे कायम असेच असते। तेव्हा शकू सुद्धा इकडे विचारात पडलेले असते की आता काय करायचे। तेव्हा आनंदी मात्र त्या तुटलेल्या सँडलकडे एकदा पाहते आणि ती शकूला म्हणते की ही स्पर्धा साडीची आहे, सँडलची नाही। तेव्हा रेश्मा मात्र आनंदीकडे बघत असते
आनंदी म्हणते की आता जे व्हायचे ते होऊनच जाऊन दे. रेश्मा मात्र आनंदीचे हे सर्व बोलणे ऐकत असते. आनंदी म्हणते की जज आता माझ्या साडीकडे पाहणार आहेत, माझ्या शँडेलकडे नाही. तर आनंदीमध्ये आलेला हा कॉन्फिडन्स बघून रेश्माचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो. तेव्हा आनंदी मात्र ती तुटलेली चप्पल बाजूला करते आणि एक एक पाऊल ती मस्त अशी चालत असते. सर्व प्रेक्षक आनंदीचा नावाचा पुकार करत असतात. आनंदीच्या साडीवर मात्र गोमातेचे चित्र असते आणि ते चित्र खूपच असे खुलून दिसत असते. आणि आनंदीचे ते मराठमोळी सौंदर्य पाहून सर्वजण इतके इम्प्रेस होतात की आणि आनंदीमध्ये चूक काढण्यासारखी असं काहीच निघत नाही. आनंदी प्रत्येक पार्ट हा सर्वांना खुश होऊन दाखवत असते. तेव्हा आनंदीची ते रूप बघून आणि आनंदीची ती साडी बघून आनंदी मात्र सर्वांच्या मनात असे घर करते आणि सर्वांना इम्प्रेस करते. सर्वांच्या नजरा मात्र आनंदीकडे वेधल्या जातात. रेश्माचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो. आनंदी जशी पुढे पुढे येत असते तसा सार्थक आनंदीच्या नजरेत नजर देऊन इतका इम्प्रेस झालेला असतो की तो सर्व भान विसरून गेलेला असतो आणि आनंदीकडेच एकटक बघत असतो. तेव्हा आनंदीची साडी मात्र सर्वांपेक्षा वेगळी असल्याचं जजच्या लक्षात येते. तेव्हा मेन जज असतात ते आनंदीवर खूप खुश होतात आणि तिची साडीच बघून तिला सर्व मार्क ते देऊन टाकतात. तेव्हा लीना, अण्णा आणि मनोज आनंदीचे ते सौंदर्य पाहून खूपच छान दिसते असं तिचं कौतुक करतात. तेव्हा मात्र जजच्या लक्षात येते की आनंदीने चप्पल का घातली नसेल. तेव्हा जज हे आनंदीला विचारतात की मिस आनंदी, तुम्ही चप्पल का घातलेली नाही. तेव्हा मात्र आनंदीला काय उत्तर द्यावे हे समजत नसते आणि रेश्माला मात्र आता आनंदी मात्र उत्तर देणार नाही म्हणून आनंद होतो. तेव्हा आनंदी मात्र खूप अशा कॉन्फिडन्समध्ये एक छान उत्तर देते की हे स्टेज एक मंदिर आहे आणि मंदिरात कोणीही चप्पल घालून जात नसते आणि ही स्पर्धा साडीची स्पर्धा आहे, चप्पलची नाही. आणि असे उत्तर देऊन आनंदी मात्र सर्वांचे मन जिंकून घेते आणि जजचे सुद्धा. तेव्हा आनंदीचे ते उत्तर ऐकून सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि सार्थक हा एकटक आनंदीकडे बघतच असतो. तर हा भाग येथे संपतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.